देवेंद्रनी जो आरोप केलेला आहे तो आरोप जर खोटा ठरला तर देवेंद्रनी राजीनामा द्यावा, राजकारणातनं बाजूला व्हावं. तो आरोप खरा ठरला तर मी राजकारणातनं बाजूला व्हायला मला क्यू करावीशी वाटते. अशा पद्धतीनं इतकं खोटं बोलून म्हणजे इतक्या लवकर कसं काय ह्यानं हे सगळं आत्मसात केलेलं आहे देवेंद्रनी, मला कळायला मार्ग नाही. या महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या माध्यमातून ज्या ज्या माणसानं महाराष्ट्रातल्या तिजोरीतला पैसा, हा शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा पैसा हा आपल्या तिजोरीमध्ये नेला, त्या प्रत्येकाची चौकशी होईल आणि त्याच्यावर खटले भरल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जी मदत शेतकऱ्याला मिळायला पाहिजे ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या खात्यात त्या ठिकाणी जमा होते. आमचे मुख्यमंत्री चांगले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं खुलासा केला, म्हणाले हो माझ्या खात्यात जमा झाली होती पण मी ती परत करून टाकली. म्हणाले माझ्या खात्यात झाली होती पण मी ती परत करून टाकली. पण या ठिकाणी मात्र आमच्या दादांनी सांगितलं मी काय, माझा परिवार काय, कोणालाच काही मिळालं नाही आणि खोटे आरोप होतात, निराधार आरोप होतात. दुष्काळाची मदत ही कोणाला मिळाली तर त्यात असं सांगितलं आहे आमच्या मातोश्री आशाताईंना 0.87 हेक्टर करता त्यांच्या खात्यात मदत पोहोचली आणि आमचे बंधू श्रीनिवास दादा यांच्या 2 हेक्टर करता त्यांच्या कातेवाडी तालुका बारामती इथल्या पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या